हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। तर आज इथे मी पावसाळ्याच्या दिवसात उगवल्या जाणारी घोळची भाजी इथे घेऊन आलेली आहे। बघू शकतात, ही भाजी प्रामुख्याने पावसाळ्यात कोकण आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बनवली जाणारी एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक रानभाजी आहे। तर ही भाजी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। पौष्टिक आहे, खायलाही चवदार आहे बरं का। तर ही भाजी आम्ही घरासमोर छोटी शेती बनवलेली आहे, तर त्या शेतीमधली ही भाजी आहे आणि आमच्या घराच्या साईडला मावशी आहे, तर मावशीच्या दारासमोर ही भाजी मावशीनी लावलेली आहे। तर तिथूनच मी ही भाजी घेतलेली आहे। चला तर त्या घोळच्या भाजीसाठी लागणारे इथे आपण साहित्य बघूया। तर त्यासाठी मी इथे बघू शकतात, घरच्या शेतीमधली भाजी आहे, तर ती भाजी घेतलेली आहे। तर ती भाजी पहिले खुडून घेतली, मग चाळणीमध्ये धुवून घेतली। धुतल्यानंतर त्या भाजीला सुकू दिलं आणि त्यानंतर ती भाजी निवडून घेतलेली आहे। याच्या फक्त वरच्या काड्याच घ्यायच्या आहेत आणि जे खालचे जे मुळं असतात भाजीचे ते खुडून टाकायचे आहेत। इथे मी भाजी निवडून घेतलेली आहे। त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा कट केलेला आहे, लसण आहे थोडा कट केलेला, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची आहे आणि जिरे, 1 चमच हळद आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी बेसन आहे। चला तर इथे भाजीला आपण फोडणी द्यायची आहे। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 4 ते 5 उबळे तेल टाकलेलं आहे। तेल आता तापलं की त्यामध्ये लगेच जिरे ॲड करायचं आहे। 1 चमच जिरे घेतलेला आहे। जिऱ्याला छान तडका बसू द्यायचा की लगेचच त्यामध्ये कट केलेला लसण ॲड करायचा आहे आणि लसणही छान थोडासा लालसर होऊ द्यायचा की लगेचच त्यामध्ये कट केलेला मोठा कांदा ॲड करायचा आहे। कांद्याचा वापर मी इथे भरपूर केलेला आहे। या भाजीमध्ये कांदा जितका जास्त वापराल तितका तो चांगला लागतो। बघू शकता, भरपूर कांदा मी इथे कट केलेला आहे आणि थोडा जाडसरच कट केलेला आहे। आता छान कांदा इथे परतून घ्यायचा आहे आणि कांद्याला सुद्धा छान कलर येऊ द्यायचा आहे। लसण सुद्धा बघू शकता तुम्ही इथे लालसर झालेला आहे। लसणाला सुद्धा छान कलर आलेला आहे। तसाच आता कांद्याला सुद्धा आपल्या लालसर कलर येऊ द्यायचा आहे। बघू शकता तिथे कांदा सुद्धा छान झालेला आहे आपला। आता यामध्ये हे जाड कूट आहे, बघू शकतात मिरचीचा जाड कूट आहे, तर तो मिरचीचा कूट इथे मी घेतलेला आहे। लाल तिखट इथे वापरलेला आहे, तुम्ही हवं तर लाल तिखटही टाकू शकतात, पण मिरचीचा जो हा असा जाडसर कूट असतो त्याने ही भाजी छान लागते। इथे थोडी 1 चम्मच हळद ॲड केलेली आहे। या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की ही भाजी केवळ पावसाळ्याच्या दिवसात जंगलात किंवा शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवते आणि रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या ही भाजी उगवत असल्याने यात भरपूर खनिजे किंवा सूक्ष्म पोषक घटक आढळतात। त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। रानभाजी आहे, बघू शकतात। तर इथे कांदासुद्धा परतलेला आहे आणि मसाला छान झाला की लगेचच त्यामध्ये आपली ही भाजी आता ॲड करून घ्यायची आहे। भाजी टाकून झाली की चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं आहे। मीठ थोडं कमीच टाकायचं आहे। ही भाजी काय आहे की थोडी शिजली की कमीच होती, त्यानुसार तुम्ही भाजीला मीठ थोडं कमीच टाकायचं आहे की खारट नाही झाली पाहिजे। आणि अशा प्रकारे ही भाजी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकतात एकदम शिजून ही भाजी कमी होते बरं का, पण या भाजीचा कलर ना एकदम छान, मला खूप आवडतो। पानं जे आहेत त्या भाजीचे असे हिरवे आहेत आणि जे देठ आहेत ते गुलाबी रंगाचं आहे। खूप कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे। तर इथे आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि 2 मिनटं भाजी ही होऊ द्यायची आहे। तर बघू शकतात भाजी इथे आता 2 मिनटानंतर शिजलेली आहे। थोडी शिजायची बाकी आहे, तर आणखी आपण 2 ते 3 मिनटं या भाजीला शिजू द्यायचं आहे। थोडी झालेली आहे आणि थोडी व्हायची बाकी आहे, बघू शकतात। तर अशा प्रकारे मी आणखी परत भाजीला मिक्स करून झाकण ठेवलं। 2 ते 3 मिनटानंतर बघू शकतात भाजी एकदम व्यवस्थित गाळ शिजलेली आहे आणि भाजी शिजली की तेल वेगळं होऊन जातं भाजीचं। बघू शकतात तिथे भाजीचं तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता छान भाजी शिजल्या गेलेली आहे। आता या भाजीला सगळीकडून असं पसरवून घ्यायचं, मोकळी करायची भाजी आणि आता यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे।
बघू शकतात. तर भाजीला एकदम मोकळं करून घेतलं आणि त्यावरतीच आता चम्मचच्या सहाय्याने किंवा हाताने सुद्धा टाकू शकता तुम्ही. असं मोकळं मोकळं जे कोरडं बेसन आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या भाजीची टेस्ट एकदम भन्नाट लागते बरं का. थोडीशी अशी आंबूस आंबूस लागते आणि मीठ, बेसन एकच नंबर. किंचित इथं मीठ टाकायचं आहे, कारण आपण बेसन ॲड केलं त्याला थोडंसं मीठ लागलं पाहिजे म्हणून. पहिले भाजीमध्ये तर मीठ आपण ॲड केलेलंच होतं. बघू शकतात 2 मिनटे इथे झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांनंतर बघू शकतात बेसनसुद्धा छान इथे आपल्याला झालेलं आहे. आता हे बेसनसुद्धा या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी परत 2 मिनटं ही भाजी इथे शिजून घ्यायची आहे, कारण की जे आपण वरतून बेसन टाकलेलं होतं कोरडं पीठ बेसन ते व्यवस्थित झालं पाहिजे. एक वेळ ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. घोळच्या भाजीची मज्जा ही खूपच वेगळी आहे. बघू शकता या भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे आणि ही भाजी इथे शिजल्या गेलेली आहे. आपली भाजी आता इथे तयार आहे. तेवढ्या भाजीमध्ये किमान एक माणूस पोटभर जेवतो बरं का. तर इथे आता भाजी आपली तयार आहे. बघू शकतात कांदासुद्धा यावरती किती छान दिसत आहे. मी कांद्याचा वापर भरपूर केलेला आहे. चला तर आता ताट आपण सर्व करून घेऊया. भाजी घेतलेली आहे, सोबतच चपाती आहे. मी तर बनवली ही भाजी. तुम्हीही नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला घोळची भाजी नक्की कशी वाटली.